विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग याचा विद्युतधारेचे परिणाम याचा आपण पुढचा भाग पाहत असतो। तर यामध्ये आपण विद्युत शक्ती कशा प्रकारे लिहिता आली असते तसेच आपण ती व्यक्तही कशी करतात हे पाहताना यामध्ये विद्युत शक्तीचे सूत्र काय आहे आणि सूत्रावरून आपल्याला एकक मिळवायचे आहे। तर त्या अगोदर आपल्याला यामध्ये काही गोष्टी माहित असणं आवश्यक आहे। त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे ती म्हणजे विद्युतधारेचं सूत्र आपल्याला माहित पाहिजे। तर विद्युतधारा म्हणजे काय, तर एका कालावधीमध्ये घडून आलेले जे काय विद्युत कार्य आहे, विद्युत वापरायचा दर आहे, ऊर्जा वापरायचा दर आहे, त्याला आपण विद्युत धारा असं म्हणत असतो। विद्युत शक्ती हा विद्युत धारा वापरायचा एकक। विद्युत धारा म्हणजे काय, तर टी या कालावधीमध्ये की एवढा विद्युत प्रवाह वाहून नेताना घडून आलेलं जे काही कार्य आहे ते, याचे एकक आहे अँपियर। अँपियर म्हणजे 1 कुलम एवढा विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठी लागलेला कालावधी जर 1 सेकंद असेल तर त्याला आपण 1 अँपियर असं म्हणतो। म्हणजे एका सेकंदामध्ये 1 कुलम एवढा विद्युत प्रवाह वाहून नेला असेल तर त्यामध्ये वाहून नेलेली विद्युत धारा ही 1 अँपियर एवढी असते। म्हणजे 1 अँपियर विद्युत धारा म्हणजे काय, तर 1 कुलम एवढा विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठी 1 सेकंद लागला असेल। आता विभवांतर म्हणजे काय, तर स्थानांतरित होताना विद्युतधारा स्थानांतरित होताना घडून आलेले जे कार्य आहे त्या कार्याला आपण काय म्हटलेलं आहे, विभवांतर म्हटलेलं आहे। विभव आणि विभवांतर ही संकल्पना आपल्याला वर्ग 9 मध्ये झालेली आहे। तर यामध्ये पहा, व्होल्ट ही विद्युतधारेचं जी एकक आहे व्ही। तर 1 व्होल्ट म्हणजे काय, 1 व्होल्ट कशाला म्हणायचं, तर 1 व्होल्ट म्हणजे एक कुलम एवढा विद्युत प्रभार स्थानांतर होताना जर घडून आलेले कार्य जर 1 जूल एवढा असेल, म्हणजे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे प्रभार वाहून नेताना, म्हणजे एकक विद्युत प्रभार वाहून नेताना 1 जूल एवढं कार्य घडलं असेल तर त्याला काय म्हणतात, 1 व्होल्ट असं म्हणतात। पहा आता रोध कशाला म्हणायचं आहे, तर रोध म्हणजे काय, तर वाहकातून विद्युतधारा वाहत असताना त्यामध्ये इलेक्ट्रॉन्सला होणारा जो अडथळा आहे त्या अडथळ्यालाच आपण काय म्हटलं आहे, रोध असं म्हटलेलं आहे। आणि विद्युतधारा आपण म्हणले की वाहकातून विद्युतधारा वाहताना म्हणजे 1 कुलम म्हणजे प्रभार वाहताना एका कालावधीमध्ये विद्युतधारा वाहताना प्रभाराचे वहन जर एका सेकंदात होत असेल, म्हणजे प्रभाराचे एकक जे आहे हे कुलम आहे, कार्याचे एकक आहे जूल आहे, आणि विभवांतराचं म्हणजे व्होल्ट जे आहे तर हे व्होल्ट एकक आहे। कालावधीचे एकक आपण सेकंद घेत असतो, प्रभाराचे एकक कुलम घेतो आणि विद्युतधारेचे एकक जे आहे अँपियर। तर रोध म्हणजे काय, तर रोधाची आपण व्याख्या मागच्या वर्षीच पाहिलेली आहे, तरी सुद्धा आपण रोध काय आहे ते आपण जाणून घेऊया। रोध म्हणजे एका टोकाकडून विद्युतधारा दुसऱ्या टोकाकडे वाहत असताना इलेक्ट्रॉन्स हे आदळतात आणि आदळताना होणारा जो काही गतीला होणारा जो अडथळा आहे या विरोधालाच वाहकाचा रोध असं म्हणतात। वाहकाचा रोध म्हणजे काय, तर वाहकाचा रोध हा आर अक्षराने दर्शवला जातो आणि ओहम या याच्यामध्ये व्यक्त केला जातो। तर यामध्ये रोध म्हणजे काय, तर हे झालं विभवांतर भागिले आय, हे त्याचं सूत्र आहे रोधाचं सूत्र। याचं एकक जे आहे तर आपल्याला माहिती आहे व्होल्ट हे विभवांतराचे एकक आहे, या ठिकाणी विभवांतर, आणि विद्युतधारेचे जे एकक आहे ते म्हणजे काय आहे अँपियर। ही तिन्ही सूत्र आपण या ठिकाणी मांडलेली आहे। विद्युत शक्तीचं एकक जे आहे विद्युतधारा वापरावयाचा दर आहे। एकक कालावधीमध्ये विद्युतधारा वापरण्याच्या दरालाच काय म्हणतात, शक्ती असं म्हणतात। आणि शक्तीचे एकक जे आहे तर त्याला आपण काय म्हणतो, वॅट म्हणतो। मग 1 वॅट कशाला म्हणायचं, तर 1 वॅट कशाला म्हणायचं, तर 1 व्होल्ट एवढा विद्युत प्रभार आता याचं जे काही हे आहे याचं जी एकक आहे याचं एकक आहे हो। आता या ठिकाणी व्हीचं सूत्र आपण या ठिकाणी सूत्रावरून आपण त्याचं आपण काय मिळूया, वॅटचं एकक आपण मिळूया। तर यामध्ये पहा की या ठिकाणी तुम्हाला व्होल्ट विभवांतर म्हणजे डब्ल्यू भागिले काय आहे क्यू गुणिले आय याच्यामध्ये। आता आयचं काय दिले तर क्यू भागिले काय आहे टी।
तर आपल्याला माहिती आहे हा काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. म्हणजेच काय राहते, डब्ल्यू भागिले काय, तर हे जातं टी. मग आता डब्ल्यू ची एक काय आहे, म्हणजे डब्ल्यू म्हणजे काय, तर या ठिकाणी हे वर्क आहे म्हणजे कार्य. कार्याचे एकक काय आहे, जूल. आणि कालावधीचे एकक जे आहे कालावधी, तर ते आपण कशाने दाखवतो, सेकंदात. म्हणजे एका सेकंदात जर 1 जूल एवढं कार्य करत असेल तर त्याला काय म्हणायचं, 1 वॅट असं म्हणतात. ही एकक आपल्याला मिळतं. आता यावरूनच आपल्याला जी सूत्र आहेत वेगवेगळे सूत्र कशा प्रकारे याचे, मग विद्युत शक्ती काढताना आपल्याला बऱ्याचदा ह्या सूत्राचा वापर करताना बऱ्याचशा मुलांना संभ्रम निर्माण होतो. तर हे सूत्र आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं कसं आहे, तर या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत. तर पहा इथं याचं सूत्र आणखी काय तयार होऊ शकतं, म्हणजे शक्तीचं सूत्र आणखी दुसरं काय सूत्र तयार होऊ शकतं. तर पहा, जेव्हा आपल्याला एखाद्या उदाहरणामध्ये व्होल्ट विभवांतर माहिती आहे आणि विद्युतधारा माहिती आहे, तर आपण विभवांतर आणि विद्युतधारा याचा गुणाकार करून आपण त्याचे जे काही उदाहरण आहे ते उदाहरणाचं आपलं किंमत आपल्याला मिळवली. पण कधी कधी काय होतं आपल्याला की याच्याशिवाय दुसऱ्या किमती दिल्या जाऊ शकतात. तर ते कोणत्या आहेत त्या पाहूया आपण. तर या ठिकाणी तुम्हाला याचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, तर काय आहे, तर या ठिकाणी याला आपण याला कसं लिहू शकतो, आणखी एका दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण याला मांडताना कसं म्हणू शकतो, म्हणजे आर असं दिलेलं आहे तर याला असंही मांडता येऊ शकतं, आय बरोबर व्ही भागिले आर असं असेल. किंवा याला आपण काय लिहू शकतो, तर व्ही बरोबर आय आर असे लिहू शकतो. तर ह्या व्हीच्या ऐवजी, ह्या व्होल्टच्या ऐवजी जर आपण याची किंमत, ह्या व्हीची किंमत आपण काय ठेवली, आपण आय आणि गुणिले आर अशी किंमत मांडली. आता याच्यामध्ये की आता या ठिकाणी आय ची किंमत आपण इथं आय तशाला तशी ठेवूया. तर मग याचं सूत्र काय तयार होईल, तर आय चा वर्ग गुणिले काय आर. म्हणजेच आपल्याला एखाद्या उदाहरणामध्ये रोध दिला जाईल आणि विद्युतधारा दिला जाईल, तर आपल्याला काय विचारलं तर शक्ती काढा. तर मग शक्ती काढताना आपलं सूत्र कोणतं वापरायचं, तर आपले हे सूत्र वापरावं लागेल. तर आता कधी आपल्याला आणखी दुसऱ्या सूत्राचाही वापर करावा लागतो. ती सूत्र कशी आहेत, कोणत्या पद्धतीचं सूत्र आपल्याला विचारलं जाऊ शकतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर काढत असताना याच्यामध्ये कशाची मदत पडेल, कोणत्या सूत्राची मदत पडू शकते, तर हे आपण विचारात घेऊया. तर याशिवाय तुम्हाला दुसरंही सूत्र तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आणि तुम्हाला एखाद्या वेळेस आणखी दुसरं सूत्र विचारलं जाऊ शकतं. ते सूत्र पहा आपण कोणतं आहे आणखी. तर पहा या ठिकाणी पहिलं तर तुम्हाला व्ही आणि आय माहित असताना पी ची किंमत काढता येते, म्हणजे विद्युत शक्ती काढता येते. परंतु तुम्हाला कालावधी माहिती आहे आणि क्यू माहिती आहे, तर तुम्हाला विद्युत शक्ती काढायला लावते. तर तुम्हाला एखाद्या वेळेस तुम्हाला यामध्ये की तुम्हाला अशी किंमत जर ठेवून दिली, समजा व्ही ची किंमत त्यांनी दिली, समजा व्ही ची किंमत आय आर अशी किंमत आहे, आय गुणिले आर. आणि ह्या आयच्या ऐवजी आपल्याला काय आहे, क्यू आणि टी असं दिलं असेल, तर आपल्याला याची सुद्धा किंमत काढता येईल. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला जर विद्युत प्रभार आणि कालावधी अशा जर किमती दिली असेल, तर तुम्हाला याच्यावरून किंमत काढावी लागेल. तर पहा, ही काढत असताना तुम्हाला अशा पद्धतीने पुन्हा तुम्हाला सोडवावं लागेल. याचे औष्णिक परिणाम पाहत असताना आपण विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाची काही उदाहरणं पाहणार आहोत. ती उदाहरणं कोणकोणती आहेत पहा. तर विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाची उदाहरणं पाहत असताना जर आपण एखाद्या विद्युतधारा जर जोडली, तर त्या वाहकामध्ये उष्णता निर्माण होते. यालाच विद्युतधारेचा औष्णिक परिणाम असे म्हणतात. म्हणजे विद्युत परिपथामध्ये विद्युत रोध जोडला गेला, तर त्या विद्युतधारेमुळे त्या
परिपथामध्ये असलेला जो काही बल्ब असेल किंवा एखादा रोध असेल तर त्या रोधामध्ये उष्णता निर्माण होते, यालाच काय म्हणतात, विद्युतधारेचा औष्णिक परिणाम असे म्हणतात. आपल्या व्याख्या ही 1 मार्काला विचारली जाऊ शकते. विद्युत धारेच्या औष्णिक परिणामाची उदाहरणं कोणकोणती आहेत त्याची उदाहरणं पहा. गरम पाणी करण्यासाठी आपल्या घरामध्ये आपण बॉयलर वापरत असतो. पहा बॉयलर, ही विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचं उदाहरण आहे. त्यानंतर पहा विजेवर चालणारी इस्त्री आहे. पहा विजेवर चालणारी इस्त्री, ही इस्त्री इतकेच उदाहरण आहे, विद्युत इस्त्री म्हणून आपण. विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचं उदाहरण सांगत असताना बल्ब, विजेचा बल्ब ही एक उदाहरण आहे. त्यानंतर अशी काही अनेक उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर पहा हीटर आहे. हीटर या ठिकाणी. यानंतर आपण पाहूया ज्यूलचा नियम. आता ज्यूलचा नियम काय सांगतो की वाहकातून वाहणारी जी विद्युतधारा आहे आय, वाहकातून वाहणारी विद्युतधारा आय ही टी या कालावधीसाठी जाऊ दिली असता वाहकामध्ये निर्माण होणारा उष्मा एच, म्हणजे वाहकामध्ये निर्माण होणारा उष्मा एच असेल तर एच हा उष्मा मिळत असताना पहा यामध्ये दिले असता त्यामध्ये वाहणारी विद्युतधारा ही विद्युतधारेचा वर्ग, वाहकाचा रोधार आणि वाहकातून वाहणारा कालावधी, वाहकातून विद्युतधारा वाहत असणारा कालावधी यांच्याशी समानुपाती असतो. म्हणजे आपल्याला उष्मा जर मिळवायचा असेल तर उष्मा काढण्याचं जे सूत्र आहे तर ते काढताना आपण ती सूत्र कशा पद्धतीने काढणार आहोत, म्हणजे कोणत्या सूत्राचा वापर करणार आहोत, म्हणजे हे काढत असताना वाहकातूनच्या 2 टोकांमधील असणारा विभवांतर व्ही असेल आणि त्यामध्ये घडून आलेलं म्हणजे विभवांतर म्हणजे आय आर, म्हणजे व्ही बरोबर आय आर असं असेल तर वाहकाचा रोध आर, वाहकाचा रोध आर असलेल्या वाहकातून जर विद्युतधारा वाहत असेल तर त्या वाहकामध्ये काय निर्माण होतो, उष्मा निर्माण होतो. आणि उष्मा निर्माण होतो तो हीट या क्षणाने आपण दर्शवत असतो. तर याचं जे सूत्र आहे तर ते आहे आय चा वर्ग, म्हणजे वाहकातून विद्युतधारा वाहताना ती या कालावधी आर रोध असलेल्या वाहकातून ती या कालावधीसाठी विद्युतधारा वाहू दिली असता तर वाहकातून वाहणाऱ्या विद्युतधारेचा वर्ग हा त्या वाहकाचा रोध आणि त्या वाहकातून विद्युतधारा वाहण्याचा कालावधी यांच्याशी समानुपाती असतो. म्हणजेच आपलं सूत्र आहे आय वर्ग गुणिले आर आणि टी. या सूत्राने आपल्याला हे काढावं लागतं. आता या ऐवजी याला आणखी कोणकोणती सूत्र आपल्याला काढता येतात तर ही एक सूत्र झालं. दुसरे एक सूत्र कोणतं आहे तर ते पहा व्ही गुणिले आय गुणिले टी, व्ही गुणिले आय गुणिले टी. या सुद्धा सूत्राने आपल्याला हे काढता येतं. याच्या ऐवजी आणखी आपण म्हणजे उष्मा काढण्याचं जे सूत्र आहे तर ते आणखी कोणतं आहे तर आणखी कोणत्या पद्धतीने काढता येऊ शकतं तर पहा व्ही चा वर्ग भागिले आर गुणिले काय टी. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ह्या सूत्राने सुद्धा हे काढता येतं. तर आपल्याला विद्युत शक्तीचं जे सूत्र आहे तर ते आपल्याला माहिती आहे तर काय आहे व्ही आर. तर या ठिकाणी तुम्हाला पी असं सुद्धा देऊ शकतात आणि त्यानंतर काय कालावधी म्हणजे पीटी. म्हणजेच या ठिकाणी या ऐवजी म्हणजे आपल्याला उष्मा काढायचा असेल तर या ऐवजी आपल्याला या ठिकाणी पीटी सुद्धा घेतात. जर आपल्याला कालावधी माहित असेल, विद्युत शक्ती जर माहित असेल तर आपल्याला उष्मा हा काढता येतो. या सूत्राने आपल्याला काढता येतो. तर आपल्याला एकक सुरुवातीला माहित पाहिजे. विद्युतधारेचे एकक अँपियर आहे, ओहम हे रोधाचे एकक आहे आणि कालावधी हा टी सेकंदामध्ये व्यक्त केला जातो. आता 1 कॅलरी कशाला म्हणायचं तर 1 कॅलरी, आता कॅलरी उष्मा कशामध्ये व्यक्त करतात तर कॅलरीमध्ये व्यक्त करत असतात. तर कॅलरीमध्ये व्यक्त करताना 1 कॅलरी बरोबर 4.18 एवढी जूल ऊर्जा, म्हणजे आपल्याला हे ऊर्जेमध्ये हे कॅलरी जे ऊर्जेचे एकक आहे. आता उष्मा कॅलरीमध्ये व्यक्त करत असतात त्यामुळे आपल्याला
सूत्रामध्ये जेव्हा किमती घ्यायच्या असतात, जेव्हा एच काढलं जातं, तेव्हा आपण आयचा वर्ग त्या ठिकाणी नंतर काय विद्युतधारेचा वर्ग, वाहकाचा रोधार आणि कालावधी टी असं असतं, याच्याशी समानुपाती असतं. पण आपल्याला व्यक्त करत असताना याची किंमत काढताना 4.18 अशा पद्धतीने आपल्याला उत्तर कॅलरीमध्ये काढावं लागतं. हे आपण लक्षात घ्या. कॅलरी या पद्धतीने आहे. आता याशिवाय आपल्याला दुसरं काय, याला दुसरं पर्याय काय दुसरं आहे तर आपल्या इथं व्हीचा वर्ग गुणिले टी भागिले काय 4.18 आपण असे उत्तर काढू शकतो. या पद्धतीने सुद्धा याचं उत्तर काढता येतं. पहा व्हीचा वर्ग गुणिले टी म्हणजे आपल्याला ह्या आय वर्ग आणि आर या ऐवजी आपण व्हीचा वर्ग आपण घेऊ शकतो आणि या पद्धतीने याचं उत्तर आपल्याला काढता येतं. आता त्यानंतरचा जो भाग आहे त्यामध्ये विद्युत बल्ब, विद्युत इस्त्री, त्याच्यानंतर आहे वितळतार, ही जी उदाहरणं आहेत तर ही विद्युतधारेच्या ऑस्मिक परिणामाची उदाहरणं आहेत. आपल्याला परीक्षेमध्ये विद्युतधारेचा ऑस्मिक परिणामाची उदाहरणे लिहा असा प्रश्न विचारला जातो. आणि आता आपण जो भाग पाहणार आहोत तो म्हणजे विद्युतधारेचे ऑस्मिक परिणाम. विद्युतधारेचे ऑस्मिक परिणाम काय ते पहा. म्हणजे काय तर परिपथामध्ये विद्युत रोध जोडल्यास त्या विद्युतधारेने उष्णता निर्माण होते, त्याला विद्युतधारेचा ऑस्मिक परिणाम असे म्हणतात. विद्युतधारेच्या ऑस्मिक परिणामाची उदाहरणं पाहत असताना आपण बॉयलर, विजेवर चालणारी इस्त्री, बल्ब, हीटर ही त्याची उदाहरणे आहेत. अशी अनेक उदाहरणे आपल्याला विद्युतधारेच्या ऑस्मिक उदाहरणाची सांगता येते. जर ज्या वाहक पदार्थामध्ये रोधकता जास्त असते अशा पदार्थाचा उपयोग या ऑस्मिक विद्युतधारेच्या परिणामासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ नायक्रोमची तार. आता यामध्ये हीटरमध्ये, बॉयलरमध्ये, इस्त्रीमध्ये नायक्रोमची तार वापरली जाते. नायक्रोम हा पदार्थ विद्युतधारेचे वहन करणारा आहे, परंतु यातून जेव्हा विद्युतधारा वाहते तेव्हा त्यातल्या आयनावरती विद्युतधारा वाहत असताना इलेक्ट्रॉन्स आदळल्या गेल्यामुळे त्या वाहकाचं तापमान म्हणजे नायक्रोमचं तापमान हे वाढते. अशा मिश्र धातू, नायक्रोम हा मिश्र धातू आहे, या मिश्र धातू असलेल्या धातूतून विद्युतधारा वाहत असताना, या तारेतून विद्युतधारा वाहत असताना ही तार काय होते, तप्त होते, उष्ण होते. हा विद्युतधारेच्या ऑस्मिक परिणामाचं एक उदाहरण आपल्या या ठिकाणी सांगता येईल. जसे की विजेच्या बल्बमध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या तारा असतात त्या टंगस्टनच्या तारा असतात. आणि ही टंगस्टनची तार जी असते तर ही टंगस्टनची जी तार आहे ही तार तप्त होते, अतिशय तप्त होते. तर तिचा 34 अंश सेल्सिअस इतक्या तापमानावरती पर्यंत ही तापते आणि विद्युतधारेमुळे ही तापल्यामुळे त्यातून प्रकाश आणि उष्णता ह्या दोन ऊर्जा काय होतात यातून बाहेर पडतात. तप्त तारेमधून होणाऱ्या उष्णतेचे काही प्रमाणात प्रारणे सुद्धा निर्माण होत असतात. जसे की आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 49 पान नंबरवरती दिलेला आहे की शेगडी दिलेली आहे. आता ही शेगडी ही टंगस्टनच्या तारेपासून बनवली जाते. यामध्ये म्हणजे उच्च रोध असलेल्या या वाहकाचा वापर केला जातो. आपल्याला एक प्रश्न सुद्धा विचारला जातो यामध्ये की आपल्या घरगुती उपकरणामध्ये विद्युतधारेच्या ऑस्मिक परिणामाचे उदाहरण आपल्याला सांगत असताना आपल्या परिचयाची उदाहरणं ही जी आहे विद्युत बल्ब आहे, याच्यामध्ये वितळतार ही सुद्धा आहे. विद्युत इस्त्रीमध्ये जास्त रोध असलेल्या संमिश्राचा वापर केला जातो. कारण काय की यामध्ये जास्त रोध असलेला जो नायक्रोमची तार असते आणि ह्या नायक्रोमच्या तारेचा उपयोग हा विद्युतधारेच्या ऑस्मिक परिणामासाठी केला जातो. नायक्रोमची तार ही संमिश्र असते आणि ही नायक्रोम संमिश्राची खूप रोधकता जास्त असल्याने त्याचे ऑक्सिडीकरण न होता याचे तापमान वाढते आणि त्यामुळं शुद्ध धातू न वापरता संमिश्र धातू या ठिकाणी वापरला जातो आणि या धातूपासून आपला विद्युतधारेचा ऑस्मिक परिणाम हा मिळवता येऊ शकतो. तर अनेक अशी उदाहरणं आपल्याला यासाठी सांगता येतील. यानंतर पुढचा जो भाग आहे तो भाग
अनेक वेळा घरामध्ये, इमारतीला, आपल्या घरामध्ये शॉर्ट सर्किट नावाचा प्रकार तुम्हाला पाहायला मिळतो. शॉर्ट सर्किट म्हणजे नेमकं काय, शॉर्ट सर्किट कशाला म्हणायचं, तर शॉर्ट सर्किट जे आहे तर जेव्हा आपल्या घरामध्ये जे काही तारा असतात, आपल्या घरातील तारा ह्या 3 प्रकारच्या असतात. एक तार जी असते ती प्रावस्था असते, एक उदासीन असते आणि एक असते भूसंपर्क तार असते. यामध्ये जी की आपण लाईव्ह तार आणि तटस्थ तार म्हणतो यांना, आणि दुसरी जी आहे भूसंपर्क तार. तर यामध्ये लाईव्ह तार आणि तटस्थ तार म्हणजे वीजयुक्त तार आणि तटस्थ तार ह्या जर एकमेकींच्या संपर्कात जर आल्या तर त्या ठिकाणी लघुपतन घडतं. आणि लघुपतन घडता वेळी विद्युत पुरवठा म्हणजे तार एकमेकाला चिकटल्या गेल्यामुळे वितळ तार जी आहे, वितळ तार म्हणजे एका पोर्सिलिनच्या खोबणीमध्ये बसवलेली एक विशिष्ट संमिश्रापासून बनवलेली एक फ्यूज तार असते की जे जेव्हा लघुपतन घडते किंवा जेव्हा जास्त रोध वाढतो, उष्णता वाढते आणि त्यावेळेस ही वितळ तार ही वितळली जाते. आणि वितळ तार ही वितळण्यासाठी आणि घरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी या वितळ तारेचा उपयोग केला जातो. आता ही वितळ तार ही प्रत्येक घरामध्ये बसवणं गरजेचं आहे, कारण की शॉर्ट सर्किटमुळे होणारे अपघात असतील, आग लागण्याचे प्रकार असतील, हे जर टाळायचे असतील तर वितळ तार वापरणे खूप गरजेची असते. आता आपल्या घरामध्ये 3 तार असतात, त्यामध्ये तटस्थ तार, विद्युत तार आणि भूसंपर्क तार ही बसवली असते. विद्युत तार आणि तटस्थ तार यांच्यामध्ये असणारं जे काही विभवांतर आहे हे विभवांतर हे 220 व्होल्ट ते 230 व्होल्ट यांच्या दरम्यान विद्युत तारेमध्ये काय असते, हे विभवांतर असते. आणि भूसंपर्क जी तार असते, भूसंपर्क तार, ही भूसंपर्क तार जी असते ही 3 प्लगची जी असणारी असते. तर यामध्ये विद्युत तार आणि तटस्थ तार यापैकी जर एखादी तार जर उपकरणाच्या बाह्य आवरणाला जर चिकटली गेली तर चुकून धक्का लागल्याच्या नंतर किंवा नकळत धक्का लागल्यानंतर विजेचा धक्का लागून मृत्यू होण्याची शक्यता दाट असते. म्हणून असे अपघात टाळायचे असतील तर उपकरणाच्या बाह्य आवरणाला एक हिरव्या रंगाचे वेस्टर्न रबरी कव्हर म्हणजे प्लास्टिकचं कव्हर असलेली एक तार असते की त्यामध्ये तांब्याची तार किंवा इतर अल्युमिनियम किंवा इतर धातूंची तार त्यामध्ये बसलेली असते. आणि त्या तारेचा संपर्क हा भूसंपर्क तारेचा असतो. भूसंपर्क तार ही कशी असते तर घराच्या बाजूला किंवा किंवा एका ठिकाणी जमिनीमध्ये खोलवर खड्डा असतो आणि त्या खोलवर खड्ड्यामध्ये तांब्याची चौकोनी पट्टी आणि तारेच्या साहाय्याने ती जोडलेली असते की त्यामध्ये कोळसे, मीठ किंवा इतर काही पदार्थ टाकून भूसंपर्क तार तयार केली जाते. भूसंपर्क तार वापरणे का गरजेचे आहे की भूसंपर्क तार ही जेव्हा तटस्थ तार किंवा विद्युत तारेचा संपर्क हा उपकरणाच्या बाह्य आवरणाला जर आला तर त्या उपकरणाच्या बाह्य आवरणातून विद्युतधारा वाहू शकते आणि अशा उपकरणाला जर चुकून धक्का लागला तर विजेमुळे अपघात घडू शकतात, विजेचा धक्का बसू शकतो, मृत्युमुखी व्यक्ती पडू शकतो. मग असे अपघात जर टाळायचे असतील तर भूसंपर्क तार ही बसवली असते. भूसंपर्क तारेचं एक जे टोक असते हे उपकरणाच्या बाह्य आवरणाला आणि दुसरे जे टोक असते तर जमिनीमध्ये पुरलेल्या खोलवरच्या तांब्याच्या चौकटीला हे जोडलेले असते की जेणेकरून जो काही विद्युत पुरवठा आहे बाह्य आवरणामध्ये आलेला तर त्यापासून होणारा जो अपघात आहे ते अपघात टाळायचे असतील तर यासाठी भूसंपर्क तार हे करणे गरजेचे असते. पहा, आता जेव्हा विद्युत तार आणि तटस्थ तार यांच्यावरचं आवरण काही काळानंतर उष्णतेमुळे म्हणा, इतर काही कारणामुळे किंवा खूप दीर्घकाळ झाल्यामुळे म्हणा की ही ताराचं आवरण, प्लास्टिकचं आवरण वितळून जाते. मग त्यांचा जर संपर्क जर आला तर त्या ठिकाणी ठिणग्या पडतात आणि ठिणगी पडून त्याच्या आजूबाजूला असलेले जे काही ज्वालाग्राही पदार्थ असतात जसं की लाकूड असेल, प्लास्टिक असेल, रंग असेल किंवा कापड असेल यांना आगीचा भडका बसू शकतो आणि यामुळे घरामध्ये अपघात घडण्याची शक्यता दाट असते. मग अशा अपघात जर टाळायचे असतील तर वितळ तारेचा वापर करणे खूप गरजेचे आहे. वितळ तारेबद्दल आपण वर्ग 9 मध्ये आपण बरीचशी माहिती घेतलेली आहे. आता उच्च विद्युत धारा परिपथामध्ये वाहत असताना सुद्धा वितळ तार वितळून विद्युत पुरवठा ही खंडित केली जाते. म्हणजे घरातील अनेक वेळा उपकरणे खराब होण्यापासून किंवा
दिवे असतील, विजेचे पंखे असतील, यासारख्या उपकरणाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या घरामध्ये वितळ तार बसवणे गरजेचे असते. अनेक वेळा उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा आपल्या अशा घटना घडतात की उन्हाळ्यामध्ये विजेची गरज जास्त असते, कारण की घरोघरी विजेचे पंखे, वातानुकूलित यंत्रे, दुकानामधील वापर सर्व यामुळे, फ्रीज असतील, इतर काही कारणांमुळे म्हणजे अनेक साठी विजेची मागणी ही उन्हाळ्यामध्ये वापरली असते. तर अति प्रमाणामध्ये विद्युतधारा वाहू लागल्याने ट्रान्सफॉर्मरकडे ही विद्युतधारा ओढल्या जाते आणि ट्रान्सफॉर्मरची तेवढी क्षमता नसल्याने वितळतार त्याची क्षमता नसल्यास त्याची वितळतार ही वितळून पुरवठा काय होतो, खंडित होतो आणि त्यामुळे अतिभार जो आहे, ओव्हरलोडिंग मुळे सुद्धा अपघात घडू शकतात. आणि ओव्हरलोडिंग सारख्या जर का समस्या टाळायच्या असतील तर वितळतारेचा वापर करणे गरजेचे आहे. हल्ली घरामध्ये एमसीबी नावाचा प्रकार आलेला आहे. पहा, एमसीबीचा आपण अर्थ समजून घेऊया. एमसीबी म्हणजे काय, तर मॅन्युअर सर्किट ब्रेकर म्हणून आपण याला एमसीबी. म्हणजे हा एमसीबी जो असता नावाने ओळखला जात आहे, तर तो हा अचानक विद्युतधारा जर वाढली तर त्यातील विद्युत पुरवठा खंडित केला जातो. म्हणजे त्यातली जी काही कळ आहे ती अचानक खुली होते आणि खुली होऊन अपघात होणारे जे अपघात आहे तर हा अपघात हे टाळले जाऊ शकतात. अशा पद्धतीचा ह्या एमसीबीचा वापर आहे. आणि एमसीबीवर आपल्याला संकल्पना स्पष्ट करा असा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मित्रांनो, आपण पान क्रमांक 50 वरती स्वयं अध्ययनासाठी दिलेले जे उदाहरण तुम्हाला जे दिलेलं आहे 50 वरती, ते आपल्याला पाहायचं आहे. ते पाहत असताना सुरुवातीला तो उदाहरण काय आहे आपण समजून घेऊया. नायट्रोनच्या संमिश्रापासून तयार केलेली 6 मीटरची आपल्याला एक तार आहे. म्हणजे आपल्याला 6 मीटर असं दिलेलं आहे. ही जी तार आहे ही तार किती आहे, 6 मीटर लांबीची आहे. तर ही तार तयार करताना तिची त्या तारेची आपल्याला कुंतल तयार करून उष्णता निर्माण करण्यासाठी दिली आहे. आपल्याला कशासाठी दिली, उष्णता निर्माण करण्यासाठी. तिचा विद्युत रोध किती आहे, रोध आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर दिलेलं जे आहे विद्युत रोध हा किती आहे, 24 ओहम इतका आपल्याला विद्युत रोध दिलेला आहे. आता या तारेमधून वाहणारी जी विद्युत धारा आहे ही विद्युत धारा किती आहे ते पाहणार आहोत पुढे आपण. इतका आहे तर ती तार निम्म्यावर तोडून म्हणजे तिचं अर्धी केली तर कुंतल, इथं या ठिकाणी कुंतल तयार केला आहे. हे पहा, कुंतल त्याच्यापासून तयार केला आहे. हे कुंतल तयार केलेलं कुंतल जे आहे तर त्यापासून मिळणारी उष्णता अधिक असेल का, निम्म्यावर जर केलं तर अधिक असेल का असा प्रश्न विचारला आहे. आणि शक्ती मिळवण्यासाठी ही तारेची कुंतलची टोके कोणाला जोडलेली आहेत, तर विभवांतर किती आहे, 220 व्होल्ट इतकं विभवांतर असणाऱ्या स्त्रोताला जोडलेली आहे. मग आपल्याला या ठिकाणी आपल्याला किमती कोणकोणत्या दिलेल्या आहेत, इथं अर्धी एक किंमत दिली निम्म, त्यानंतर 6 मीटर दिलेली आहे, इथं 24 आहे आणि इथं 220 आहे. अशा आपल्याला इथं आकडेवारी दिसते. पण ह्या आकडेवारीमध्ये आपल्याला घ्यायचे काय आहे, काढायचंय काय हे आपल्याला समजून घ्यायचं. तर आपला प्रश्न जो आहे तो समजला पाहिजे की आपला प्रश्न काय विचारलाय. तर तार निम्म्यावर असताना उष्णता जास्त मिळेल का, अधिक असेल का, आणि पूर्ण अखंड असताना किती असेल असा आपला प्रश्न इथे विचारलेला आहे. तर आपण अखंड असताना किती असेल असे काढूया आणि निम्मी केली असता आपल्याला किती उष्णता मिळेल हे आपण काढूया. आणि त्यानंतर आपण ठरवूया की उष्णता किती मिळाली, म्हणजे किती व्होल्ट असेल, किती वॅट असेल, यावरून आपल्याला ते लक्षात येऊन जाईल किती आहे. तर चला पाहूया आपण उदाहरण. दिलेली माहिती काय आहे, तर आपल्याला 24 काय दिलेलं आहे या ठिकाणी. 24 आपल्याला असं या ठिकाणी ओहम असं दिलेलं आहे. तर ओहम कशाचे एकक आहे, तर आपल्याला माहिती आहे की विद्युत रोधाचा आहे. विद्युत रोध कशाला दाखवला जातो, आर अक्षराला दर्शवला जातो. पहा, आता हा झाला विद्युत रोधा बाबतीत आपल्याला विचारलेला प्रश्न, हा विद्युत रोध आहे. आता दुसरी किंमत आपल्याला किती काय दिलेली आहे, दुसरी आपल्याला या ठिकाणी दिलेली किंमत कोणती आहे, तर इथे व्होल्ट अशी किंमत दिली आहे, व्होल्ट. मग आता ही व्होल्ट किंमत किती आहे, 220 एवढं व्होल्ट आहे. मग व्होल्ट कशाचे एकक आहे, तर व्होल्ट हे आपल्याला माहिती आहे तर विभवांतराचा आहे, विभवांतर. आता हे विभवांतराचे एकक आहे म्हणजे आपल्याला इथं विभवांतर माहित आहे. आपल्याला काय, आपल्याला विद्युत शक्ती मिळवण्यासाठी, आता विद्युत शक्ती मिळवण्यासाठी तारेची टोक म्हणजे आपल्याला इथे मिळवायचंय काय, तर आपल्याला या ठिकाणी मिळवायचं जे आहे तर या ठिकाणी आपल्याला मिळवायचं आहे विद्युत शक्ती. पहा, विद्युत शक्ती आपल्याला या ठिकाणी विद्युत शक्ती काढायची आहे.
तर विद्युत शक्ती काढण्याची म्हणजे आपल्याला पी इथे काय करायची, पी ची किंमत आपल्याला काढायची आहे. तर आपल्याला तार अखंड असताना काढू एक आणि तार निम्मी केली असताना किती असेल ते आपण काढणार आहोत. तर अखंड तारेचे कुंतल असताना आपण काढूया. अखंड तारेचे कुंतल असताना, अखंड तारेचे कुंतल असताना, आता अखंड तारेची कुंतल असताना काढत असताना आता याची किंमत काढत असताना ती कशी काढायची, तर आपलं सूत्र कोणतं वापरायचं, तर आपलं सूत्र वापरायचं आहे P बरोबर V चा वर्ग. आपल्या या ठिकाणी व्होल्टेज दिले आणि R दिला आणि आपलं सूत्र वापरायला लागेल इथं V वर्ग भागिले R असं आपलं सूत्र वापरावं लागेल. आता या ठिकाणी आपण किमती ठेवूया याच्या. तर V ची किंमत किती आहे, या ठिकाणी किती व्होल्ट आहे, तर 220 व्होल्ट आहे. 220 व्होल्ट अशी आपल्याला किंमत दिलेली आहे आणि याचा काय आहे, याचा दिलेला आहे वर्ग. आणि रोध किती दिलेला आहे, 24. म्हणजे आपण इथं किंमत ठेवूया आपण 24. आता याची किंमत काढत असताना आपल्याला या ठिकाणी याचा वर्ग करून घेऊया. तर सर्वप्रथम आपण याचा वर्ग करूया. आता हे वर्ग करत असताना आपण याची मांडणी करत असताना आपण अशा पद्धतीने मांडूया. 220 गुणिले 220 असं मांडूया. भागिले किती आहे, 24 करूया. तर आपण या दोघांचा काय करूया, भागाकार करूया. तर बघा या ठिकाणी आपण याला 2 न भाग देऊ आणि इथं याला 2 न भाग दिल्यानंतर 11 भाग. तर आता परत आणखी पुन्हा याला काय करूया, 2 न भाग देऊया. म्हणजे या ठिकाणी आपल्याला राहतील 6 आणि या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी 110 आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला 110 असं आहे. आता परत या ठिकाणी आपल्याला परत याला काय करूया आपण, दोघांचा गुणा 11चा वर्ग पाहायचा. या ठिकाणी 2 शून्य मांडूया, गुणाकार करूया आणि 11चा 121 असा वर्ग आहे आणि इथं 6 मांडूया. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी वॅट मध्ये येणारी संख्या आपण काढत असताना भागाकार पद्धतीने आपण काढूया. चला तर पहा या ठिकाणी अशा पद्धतीने याचं उत्तर काढत असताना 6 6 1 6 साइन 2 12 म्हणजे या ठिकाणी आपल्याला किंमत साइन 2 12 म्हणजे या ठिकाणी 0. या ठिकाणी आपण वरून घेतला 1. आता या ठिकाणी आपल्याला वरून आपण भाग देताना या ठिकाणी आता 1 आहे म्हणून ते 0चा भाग देऊया. म्हणजे आपल्याला इथे काय 1 आणि वरून आपण घेतले 10. मग आता 6 1 6 म्हणजे इथं आपण 1 घेतला आणि 6 म्हणजे किती उरले 4. परत आपण हे 40 झाले. तर 6 आणि 6 1 6 साइन 2 12 साइन 3 18 साइन 24 6 25 6 6 36 6 6 36 म्हणजे आपल्याला या ठिकाणी 36 म्हणजे अशा प्रकारे आपल्याची आणखी अशी आपल्याला आवर्ती मिळत आहे. तर आपण उत्तर गृहीत धरताना आपल्याला काय दिले आहे 201 एवढं काय दिलं आपण वॅट एवढं उत्तर आपण अखंड तार असताना असेल. आता तार निम्म्यावर असताना किती असेल, आता तार निम्मी घेत असताना आता निम्म्याचे काढूया. आता दुसरा भाग आहे. आता हा झाला अ भाग. आता ब म्हणजे तार निम्म्यावर असताना म्हणजे निम्म्या तारेचे कुंतल, निम्म्या तारेची कुंतल असताना अशा काढूया. तर पहा तार निम्म्यावर आहे म्हणजे अर्धी आहे. तार निम्मी असताना आपल्याला याच्यामध्ये परत आता याचं उत्तर काढत असताना परत आपण काय करूया, तार निम्मी असताना किती आहे. तर तार निम्मी असताना रोध किती होईल याचा अर्धा म्हणजे इथे किती आहे 24. तर इथं आर ची किंमत आपल्याला किती यावं लागेल 12 आणि विभवांतर किती आहे 220. जशाला तसं आहे तसंच राहून जाईल. आता सूत्र वापरत असताना काय तर पी आपल्याला पी ची काढायची किंमत म्हणजे विद्युत शक्ती काढायचं. तर म्हणजे काय व्ही चा वर्ग भागिले रोध आर. मग इथे किती दिलेली आहे
220 गुणिले आपण 220 चा पहिल्यांदा वर्ग करूया. वर्ग भागिले रूट किती आहे 12. तर आता या ठिकाणी 220 गुणिले 220 भागिले 12. आता भाग देताना या ठिकाणी 2 न भाग देऊया. या ठिकाणी राहतील 6, या ठिकाणी राहतील 110, या ठिकाणी परत त्याला 2 न भाग देऊ. इथं राहतील 3, तर राहिले किती 110. मग आता पहा किती या ठिकाणी 110 म्हणजे 121 भागिले किती 3. आता हा भाग देऊया. हा भाग पाहताना की 121 हे 2 शून्य आपण मांडले. 3 चौक 12 म्हणजे 4 मांडले. त्यानंतर इथं 12तून गेला इथे 0 1 आपण खाली घेतला भाग शून्याचा दिला 0. त्यानंतर 10 वरून आपण इथे घेतलं 10 0 आपण इथे आणला 10. तर 3 3 किती 9. म्हणजे अशा पद्धतीने इथं 403 असं वॅट या ठिकाणी आपल्याला इथं याची मिळेल. आता आपल्याहून लक्षात येईल आता कोणाची किंमत जास्त इथं किती आहे 201 आणि इथे किती आहे 403. मग आता कोणत्या तारेची उष्णता अधिक असेल तर आपल्याला माहिती आहे तार जेवढी कमी तेवढा त्याची उष्णता कशी असेल जास्त असेल. म्हणजे तारेचे निम्म्यावर केले असता मिळणारी उष्णता कशी असेल जास्त असेल. म्हणजेच तार निम्मी केली असता उष्णता किती मिळते आपल्याला जास्त मिळते. हे आपल्या या उदाहरणावरून लक्षात येईल. यानंतरचं जे उदाहरण आहे आपण पुढच्या तासिकेला पाहू.